नमस्कार, मी किरण पालकर. क्राईम डायरी न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. पाहूयात आजच्या ताज्या बातम्या. ठार मारण्याची धमकी देऊन गंभीर मारहाण व शिवीगाळी केले. गुन्ह्याच्या आरोपातून 8 जणांची निर्दोष मुक्तता. ॲडव्होकेट लाझिम मुजावर. जवाहरनगर येथील परिसरात घरगुती वादातून राहुल साळोखे यांच्यासह अन्य 7 जणांनी पीडित व्यक्तीला ठार मारण्याची धमकी देऊन गंभीर स्वरूपाची मारहाण व शिवीगाळ केल्याची फिर्याद शिवाजीनगर पोलीस ठाणे इचलकरंजी यांनी नोंदवून राहुल साळोखे यांच्यासह अन्य 7 जणांवर ठार मारण्याची धमकी देऊन गंभीर स्वरूपाची मारहाण व शिवीगाळ केल्याचा गुन्हा दाखल केला. त्यावरून सदरकामी पोलिसांनी संशयावरून 8 जणांना अटक करून तसा तपास पूर्ण करून त्याबाबतचे दोषारोपपत्र इचलकरंजी येथील जिल्हा व सत्र न्यायालयात पाठवण्यात आले. यावेळी 8 आरोपींचे वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी काम पाहिले. जिल्हा व सत्र न्यायालय इचलकरंजी यांच्यासमोर पोलिसांनी दाखल केले दोषारोपपत्राप्रमाणे खटल्याची 8 जणांविरुद्ध सुनावणी सुरू झाली. या प्रकरणी न्यायालयात फिर्यादी यांच्यासह इतर अन्य साक्षीदार यांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. मात्र फिर्यादी व साक्षीदार यांचे जबाबात विसंगती आल्याने त्यांचे प्रस्तुत आरोपी यांच्याविरुद्ध आरोप व फिर्याद सिद्ध होऊ शकली नाही. याकरिता संशयित सर्व आरोपींचे वतीने ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांनी न्यायालयासमोर बाजू मांडली. कोर्टासमोरील पुरावा व खटल्यातील संदिग्धता तसेच संशयिताविरोधात ठोस पुरावा नसल्याने 8 संशयित आरोपींची न्यायालयाने सबळ पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. सदर कामी न्यायालयीन कामकाजात ॲडव्होकेट लाझिम मुजावर यांना ॲडव्होकेट उमा मंडल, ॲडव्होकेट नीता कांबळे, ॲडव्होकेट अजय मांढरे, जयवंत घोरपडे व काझिम जुमानी यांनी सहकार्य केले.